तुमचा फेस आईसारखं, हॅबिट्स वडिलांसारखी आणि कोड सुद्धा तसंच दिसतंय का? जावामध्ये यालाच म्हणतात इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे कोड रियूज करण्याचा बेस्ट मार्ग. एक क्लास दुसऱ्या क्लास पासून प्रॉपर्टीज आणि मेथड्स इनहेरिट करतो. जिच्याकडून इनहेरिट करणार तो झाला पॅरेंट्स किंवा सुपर क्लास, आणि जो ती प्रॉपर्टी इनहेरिट करतोय तो झाला चाइल्ड किंवा सब क्लास. म्हणजेच पॅरेंट क्लासचे फीचर चाइल्ड क्लासमध्ये डिरेक्टली वापरता येतं. सो रिराईट न करता हा टाइम वाचवतो. चला एक एक्झाम्पल बघूया. इथे आपण एक क्लास क्रिएट केलाय डॅड नावाचा. त्यानंतर आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केलाय बाईक नावाचा. त्याचा फंक्शन आहे प्रिंट करणे डॅड्स ओल्ड बुलेट. सो इथे आपल्याला इनहेरिट करायची आहे डॅडची प्रॉपर्टी. कुठे? तर सन मध्ये. सो आपण कसे लिहिणार याला? क्लास सन एक्सटेंड्स डॅड, आणि इथे आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केलाय दॅट इज व्हॉइड कार, आणि तिथे आपण प्रिंट केलाय सन्स न्यू BMW. त्यानंतर आपण मेन क्लास मध्ये एक नवीन सन क्रिएट केलाय सन S इक्वल्स टू न्यू सन, ज्याचं नाव S आहे. सो आपण इथे S डॉट बाईक आणि S डॉट कार हे दोन्ही रिकॉल केलेत. सो मुलाकडे आता काय काय आहे? त्याच्या पप्पाची बुलेट आणि BMW पण. सो तो दोन्ही ऍक्सेस करू शकतो डिरेक्टली. सो इथे सन क्लासनी डॅड कडून बाईक इनहेरिट केली आहे. म्हणजेच चाइल्ड कडे आता दोन्ही प्रॉपर्टीज आहेत, म्हणजेच बाईक आणि कार. हेच आहे इनहेरिटन्सचा पॉवर. रियूज विदाउट रिराईट. म्हणजे जावामध्ये पण चालतं, लाईक फादर लाईक सन. उद्या आपण शिकणार आहोत पॉलिमॉर्फिझम इन जावा. सो मिस करू नका.